हाय नमस्कार, जादू रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज मी पिठलं करते. पिठल्यामध्ये ह्या मिरच्या अशा कापणार, गोल गोल अशी राऊंड करणार. अशा राऊंड करणार. त्याच्यासाठी कांदा बटाटे दोन्ही मॅश केलेत. त्याच्यात हिरवी मिरची थोडीशी टाकणार, थोडीशी कढीपत्ता टाकणार, थोडी कोथिंबीर टाकणार, थोडंसं जिरं टाकणार, थोडा कांदा टाकणार आणि मीठ टाकणार आणि त्याला असं काढवणार. असं आणि असं भरणार. असं असं आतमध्ये भरायचं. असं भरणार. असं भरणार. चला सगळी भरते. आता तेल तापत ठेवलं. आता राई करायच्या. राई तडतडल्या थोडंसं जिरं टाकायचं. थोडी लसूण, थोडासा कढीपत्ता, आणि थोडी लाल मसाला, हळद आणि मीठ, आणि अर्धा कप बेसन घेतले. हे बघा, अर्धा कप घेतले बेसन. आणि आता हे बघा, जास्त चांगली शिजली. आता कांदा टाकणार, मिरची टाकणार, चांगला हलवून द्यायचा कांदा मिरची. तर आता कांदा नरम करते. टमाटा टाकला. कांदा हे झाला ना, टमाटा टाकला आणि थोडी कोथिंबीर टाकली. त्याच्यामध्येच असं पीठ टाकते. म्हणजे ठेवतो. बारीक गॅसवरच करायचं. हे पीठ आता भाजून घेते याच्यामध्येच. तर हे पीठ चांगलं भाजून घेते याच्यामध्येच. बघा, ते पीठ भाजतंय. झालं पीठ भाजून. आता लाल मसाला आणि मीठ टाकलं. आता थोडंसं पाणी ओतायचं. त्याला
5 मिनटं झाकण ठेवून ठेवायचं. तसं आता. आता आपल्याला किती पाणी पाहिजे ते टाकायचं. थोडं थोडं टाकायचं. जसं हे होत झालं ना तसं टाकायचं. आता मी हे सगळं 1 ग्लास पाणी टाकले. आल्या 1 ग्लास पाणी टाकले. हे बघा 1 ग्लास पाणी जर लागलं त्याला. आता या मिरच्या हे करणार, त्याच्यात सोडणार. या ह्याच्यात भरले आहेत आणि हे सोडणार. आणि 5 मिनटं वाफ देणार अशी. हे बघा बारीक गॅसवरच हे केले. हे बघा मिरच्या पण नरम पडल्या. बघा चांगलं घट्ट झालं. चपाती बरोबर खाऊ शकते. आणि कोथिंबीर टाकायची वरनं. चला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.